भारतीय क्रिकेट टीमचे स्टार फलंदाज युजवेंद्र चहल आणि त्यांची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे। वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात गुरुवारी त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पार पडली आहे। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। गेल्या कित्येक दिवसापासून चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते। अखेर या चर्चेवर शिक्कामोर्तब झाला आहे। रिपोर्टनुसार कोर्टातील एका वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार घटस्फोटाची अंतिम सुनावणी आणि काही औपचारिकता बाबी झाल्यानंतर धनश्री आणि चहल दोघंही सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फॅमिली कोर्टात पोहोचले। त्यानंतर न्यायाधीशांनी दोघांना समुपदेशांकडे पाठवले, येथे 45 मिनिटे दोघांचेही काउन्सिलिंग केले गेले। वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार धनश्री आणि युजवेंद्र यांना न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना म्हटलं होतं की दोघांच्याही सहमतीने घटस्फोट घेत आहोत, तर अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं की दोघंही 18 महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत। सहमतीने घटस्फोट घेत असताना जोडप्याने कमीत कमी 1 वर्षापर्यंत वेगळे राहणे गरजेचे असते। घटस्फोटाच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने दोघांनाही विभक्त होण्याचे कारण विचारले, तेव्हा त्यांनी एकमेकांसोबत जुळवून घेता येत नाहीये आणि कॉम्पॅटिबिलिटीचा मुद्दा असल्याचे दोघांनी सांगितले आहे। त्यानंतर न्यायाधीशांनी चर्चा केल्यानंतर दोघांच्याही घटस्फोटावर कोर्टाने मोहर उमटवली आहे। कायदेशीररित्या दोघंही आता पती पत्नी नसणार आहेत। कोर्टाने संध्याकाळी 4:30च्या सुमारास हा निर्णय दिला आहे। धनश्री आणि चहल दोघांचेही 4 वर्षापूर्वी लग्न झाले होते। दोघांचाही प्रेमविवाह होता। गेल्या काही दिवसांपासून दोघांत काहीतरी बिनसल्याची चर्चा होती। दोघांनी इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो देखील केले होते, तसंच फोटो देखील डिलीट केले होते। त्यामुळे दोघं घटस्फोट घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। मात्र यावर धनश्री आणि चहल दोघांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अजून पण आलेली नाहीये।